गणेशोत्सवानंतर डीजे बाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आणि मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांच्यामध्ये कुठेतरी वाद रंगताना आपल्याला पाहायला मिळतो। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, खरं तर जे डीजेबद्दल तुम्ही जे विधान केलं होतं त्यानंतर खरं तर जे शालिनी ठाकरे आहेत त्यांनी असं म्हणलं की सुषमाताई यांच्या कानाजवळ इतक्या जोरात डीजे वाजव की त्यांच्या डोळ्यासमोर खरंच अंधार येईल। काय तुम्ही त्यानंतर ट्विट सुद्धा केलं आहे, काय नक्की तुमची प्रतिक्रिया? कोण काय शालिनी ठाकरे कोण आहेत या बाई, कोण आहेत नेमके? म्हणजे मला माहीत नाही आहे, तुम्हाला माहिती असलं तर सांगा। आणि मी कालही म्हटलं की अशा बिनमहत्त्वाच्या लोकांबद्दल मी अजिबात बोलत नाही। मुद्दा पुन्हा सांगते मी, डीजे असेल किंवा लेझर असेल याच्या विरोधात आम्ही 10 वर्षापासून लिहितोय आणि बोलतोय, त्यामुळे तो आत्ता मुद्दाच नाही आहे। उगाच बादरायण संबंध जोडायचे आणि आम्हाला बोललात तुम्ही बडा नेता कुणाला म्हणतात, धापाच आमदार धापाच खासदार असल्यानं उगाचच काहीतरी जोडण्यात काही अर्थ नाही आहे। मुद्दा हा चालला आहे की ठाणे, संभाजीनगर या सगळ्या ठिकाणचं जे मृत्यूचं तांडव चालू आहे त्याच्यावरती सरकारची भूमिका काय, आम्ही ते प्रश्न विचारतोय। उलट त्याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक हे नेहमी असे होतात, उपकंत्राटदारमध्ये लुडबुड करतात। तुम्ही आता जे कोणी नाव घेतलं ते असे चीप पब्लिसिटीचे प्रकार आहेत, त्यावर मला काही फार बोलायचं नाही। पण ते काहीतरी जाळ, गुरगुरले, भडकले, डरकाळी, अजून काय जे शब्द असतील तर काय आहे माहिती आहे का, खरंच मला या सगळ्या भानगडीत पडायची इच्छा होत नाही। पण तरीही जर फार इच्छा असेल तर, हौस असेल तर, कारण चीप पब्लिसिटीसाठी जी लुडबुड चाललेली आहे त्याच्यामुळे दिवस, वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा राव, माझी निशस्त्र याची तयारी आहे। मला या सगळ्या भानगडीत पडण्यात अजिबात इच्छा नाही आहे। माझा मुद्दा क्लिअर कट आहे की ठाणे, संभाजीनगर, मी लाईनच सोडत नाही आहे ती, ठाणे, संभाजीनगर, नांदेड इथल्या मृत्यूच्या तांडवाबद्दल आज बावनकुळे ही जे बोललेत, जे बावनकुळे फार तोऱ्यात आज सांगत होते, बावनकुळेंनी काही लिहिलंय, जरा मी सांगितलं पाहिजे आपल्याला ते काय लिहिलंय। ते असं म्हणाले की कोविडच्या काळामध्ये काय झालं ते आठवा। त्यांनी असं सांगितलंय की उद्धवची जनाची नाही तर मनाची असेल तर कोविडमध्ये केलेली लूट आठवा। कुणी लूट केली कोविडमध्ये? चंद्रशेखर बावनकुळेजी। जनाची नाही तर मनाची असे शब्द वापरताना तुम्ही अध्यक्ष त्याचं भान ठेवा आणि तुम्ही जनाची नाही तर किमान विदर्भाची तरी लाज ठेवा। आणि विदर्भाची लाज ठेवत याचं भान ठेवा की मुळात कोविडच्या काळात CM केअरला पैसे देण्याच्या ऐवजी PM केअर फंडला पैसे देणारे कोण होते? ज्या PM केअर फंडचा कुठेही कसलाही हिशोब लागला नाही, जो PM केअर फंड कुठेही रजिस्टर्ड नव्हता, त्याला पैसे देणारे कोण लोक होते आणि तिथे लूट कुणी केली? पुढे बावनकुळे असंही म्हणाले की मृतदेहाच्या बॅगा वगैरे, बॉडी बॅगची किंमत केंद्र सरकारने किती ठरवली आणि केंद्र सरकारने कितीने विकत घेतली याची कागदपत्र मी प्रेसमध्ये दाखवली, ती 8,000 रुपयाचा रेट आहे। बावनकुळेजी याच्यावरही एकदा अभ्यास करा आणि कागदपत्रांसकट बोला। मी पुन्हा सांगते, मला अभ्यासाने बोलता येतं। अजून एक म्हणाले तुम्ही की मुख्यमंत्री नागपुरात, बावनकुळेजी मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत, हा प्रश्न का उद्भवला याचं किमान आकलन कराल का तुम्ही? अहो, दस्तूर खुद्द मुख्यमंत्री असं म्हणाले की मी परदेशी दौरा रद्द करतोय कारण इकडे नागपूरला पूर आलेला आहे। म्हणून मग स्वाभाविक प्रश्न विचारला जाईल ना की जर पुरामुळे तुम्ही परदेश दौरा रद्द केलाय तर तुम्ही नागपुरात का गेला नाहीत? पण तुम्ही नागपुरात गेला नाहीत कारण तुम्हाला दिल्लीश्वरांच्या वाऱ्या करायच्या होत्या आणि तिकडनं मनधरणी करायची होती। चंद्रकांत पाटील साहेबांचं जे पालकमंत्री पद आहे, हे पालकमंत्री पद भाजपाने बावनकुळे साहेब जसं तुम्हाला साईडलाईन केलंय, जसं आशिष शेलारांना मर्यादित करून ठेवलंय, तसंच आता चंद्रकांत दादांना आधी कोल्हापूरहून विस्थापित केलं पुण्याला, आता पुण्याहून सोलापूरला, सोलापूरहून आता कर्नाटकाला विस्थापित करतील की काय? ह्या सगळ्यांच्यासाठी ज्या दिल्लीच्या वाऱ्या चालल्या होत्या ना त्याचा तो मुद्दा होता। बावनकुळेजी, आपण काहीतरी अजून एक लिहिलंय, म्हणजे आपल्याला असं चक्रवाढ व्याजासकट सांगितलं पाहिजे की तुमचे सरकार असताना कोविड काळात काय झालं। आमचे सरकार असताना कोविड काळात बावनकुळेजी जसे योगींच्या तिकडे नदीवर प्रेत तरंगली ना, किंवा गुजरातला रस्त्यावर प्रेत जाळून स्मशानभूमी केल्या,
ते आमच्या काळात झालं नाही. बावनकुळेजी आमच्या काळामध्ये कुठेही कोविडचा हाहाकार असतानाही एका रात्रीत एवढे रुग्ण दगावले नाही जेवढे आता 3-3 इंजिन लावलेल्या सरकारच्या काळात जे प्रचंड भटकंती करत आहेत त्यांच्या काळात आता नांदेड, संभाजीनगर आणि ठाण्यामध्ये दगावलेत. आणि आम्ही काय केलं कोविड काळात हा प्रश्न जर विचारायचा असेल ना तर बावनकुळे साहेब याचे एवढंच उत्तर आहे की आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना त्यांनी कोविड काळात जे काम केलं त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारायला शिल्लक आहात आणि मी त्याचं उत्तर द्यायला शिल्लक आहे. अन्यथा आत्ता जे नांदेड, ठाणे, संभाजीनगरमध्ये झालं आहे अशीच परिस्थिती राहिली असती जर सरकार तुमचं असतं तर उद्धव साहेबांमुळे हा महाराष्ट्र सुखरूप आणि सुरक्षित राहिलेला आहे. ही खरी सगळ्यात मोठी त्यांची देण आहे. ताई, खरं तर सकाळी संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे मदारी आहेत आणि त्यांच्या ते डमरू वाजवतात आणि त्याच्यानंतर ते 2 माकडांना असतात. त्यानंतर खरं तर नितेश राणे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे की संजय राऊत यांचे मदारी कोण आहेत, जे सिल्वर ओकवर बसले आहेत की ते मातोश्रीवर बसलेले त्यांचे मदारी आहेत. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की ज्यांना स्वतःचा बाप माहिती नाही त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये. नितेश राणेसारख्या शंभऱ्या पोरांवर मी बोलत नाही. खरं तर आता शिवसेनेनंतर आता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाने चिन्हाबाबत सुनावणी होते. काल खरं तर सुनावणी दरम्यान स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा युक्तिवाद जो आहे तो निवडणूक आयोगात करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाडांनी ट्विटसुद्धा केलेलं आहे की ज्यांनी मी पाहिली आव्हाडांची पत्रकार परिषद मी पाहिली. मला असं वाटतंय की मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता नाही आहे त्यामुळे राष्ट्रवादीबद्दलची काय भूमिका आहे ती स्वतः आव्हाड यांनी मांडणं जास्त संयुक्तिक असेल, त्यावर मी भाष्य करू नये. परंतु जेव्हा पक्षफुटीचे असे वाद सुरू होतात त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या भूमिका कशा असतात याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि त्यामुळे 16 आमदार अपात्र कधी होतील नाही होतील आमचे ते नंतर बघूया. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष याचं काय होईल याच्याही पेक्षा विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अध्यक्ष म्हणून राहण्यास पात्र आहेत का याचा आधी खटला चालला पाहिजे असं आता नक्की वाटतंय. संजय शिरसाट यांनी आज असं म्हटलं की फडणवीस चांगलं काम करतायत, त्यांनी केंद्रात जावं आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री ठेवावं. येत्या परिस्थितीत येत्या निवडणुकांमध्ये काय चित्र असेल महायुतीत आणि एकूणच निवडणुका झाल्यावर काय चित्र असेल? मला वाटतं देवेंद्रजींनी फार छानपैकी सांगितलेलं आहे की आता पुढेच्या काळामध्ये दादा मुख्यमंत्री होणार आहेत. याचे 2 अर्थ असू शकतात. खरं तर मुळात देवेंद्रजी करतात तसे वागत नाहीत याचा आपण अनेकदा प्रत्यय घेतलेला आहे. त्यामुळे हे लॉलीपॉप आहे का हे बघितलं पाहिजे. आणि जर हे खरंच असेल तर याचे अजून 2 अर्थ निघतात. एकतर त्यांनी शिंदेंची फार मोठी फसवणूक केली आहे किंवा दुसरं मुळात फडणवीसांचाच आता इथला दानापाणी उठलेला आहे आणि आता फडणवीसांची गच्छंती राज्यातून केंद्राकडे होत आहे. खरं तर तुम्ही म्हणला की फडणवीसांनी म्हणले की दादा मुख्यमंत्री आहेत असं म्हणले, पण दुसरीकडे आज वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की दादा सतत नाराज राहतात आणि नाराज राहून ते हे सर्व साध्य करतात. आत्ता पालकमंत्रीसुद्धा ते झालेले आहेत पुण्याचे. आता येत्या काळात मुख्यमंत्रीपदसुद्धा दादा असंच करतील का? तुम्हाला वाटतं का दादा नाराज होऊन? साध्यावरून साधनांची शुचिता मला वाटते ठरवली गेली पाहिजे. साधनं काय वापरली दादांनी त्याहीपेक्षा दादा आता साध्य काय करतायत तर दादा साध्य करतायत की एका अर्थाने शिंदे आणि शिंदेंच्या गटाला याची जाणीव करून देत आहेत की भाजपची नीती यूज अँड थ्रो आहे. वापर झाला की भाजप त्याला फेकून देते. याच पद्धतीने भाजपने मेटेंच्या सोबत ते वागले, जानकरांच्या सोबत वागले किंवा शेट्टींच्या सोबत वागले, खोतांच्या सोबतही त्यांनी तसंच केलं. आता शिंदेंचा जो गट आहे त्याचा वापर संपलेला आहे त्यांच्या लेखी, त्यामुळे त्यांना फेकून देऊन आता ते दादांना हाताशी धरत आहेत याचाच एवढाच अर्थ आहे. धन्यवाद ताई. तर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत ते परखडपणे मांडताना आपल्याला सुषमा अंधारे यांनी पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रसादसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.